आमची एक प्रमुख मागणी आहे, हिमायतनगर ते पळसपूर डोलारी शिरपली जाणारा रस्ता गेल्या 4 वर्षापासून उकडून ठेवल्याने या गुत्तेदाराचा आणि लोकप्रतिनिधीचा आज आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी बेश्रमाची झाडं लावून जाहीर निषेध करतो। कारण हा हिमायतनगर ते पळसपूर रस्ता आहे, या रस्त्याची एकूण लांबी आहे 11,990 किमी आणि याची अंदाजित किंमत आहे 730.24 कोटी। तर याच्यामध्ये कामाची सुरुवात केलेली आहे 7/2022ला। तर आज जवळपास या रस्त्याला 4 वर्षे पूर्ण झालेले आहेत। तर 4 वर्षामध्ये कुठंही एकही पूल पूर्ण कंप्लीट झालेला नाही आणि जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही। आज जवळपास किरकोळ अपघात सोडता एक मोठा ॲक्सिडेंट होऊन आज 4 महिने झाले तरी पण गुत्तेदार काम करत नाही। आज पळसपूरचा एक अपघाती घरात पडून आहे, तरी पण या गुत्तेदारांना कोणाचा पाठिंबा आहे यासाठी माझी एकच विनंती आहे। या नांदेड जिल्ह्याचं जे पालकतत्व स्वीकारतात ते असे म्हणजे आज महाराष्ट्राचे कर्तृत्ववान आणि चांगले पालकमंत्री आम्हाला मिळालेत नांदेड जिल्ह्याला, गिरीशजी महाजन साहेब यांना माझी विनंती आहे की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या या कामाची नांदेड जिल्ह्यात की आज हेच रस्ता नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण परिस्थिती अशीच आहे। त्यामध्ये हा पळसपूर हिमायतनगर एक रस्ता आहे, या रस्त्यावर या गुत्तेदाराची सखोल चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाका, अन्यथा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकावर आम्ही 3 गावचे लोक विचार करून बैठका घेऊन बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार आहोत, अशी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। गडबड करू नका।